शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता चालू आहे तयारी पुढील हंगामाची. आता ह्या प्लॉटमधला खोडवा मित्रांनो तुटून गेला आहे. जवळपास 7 महिन्यामध्येच ऊस तुटला. कारण काय झालं तर बियाण्याला तुटलेला आणि शेवटी याला तुरा आला. एकरी जवळपास 35 टनाचा आसपास उतारा पडला. ते गेल्यानंतर हे पाचट सगळं कुट्टी करून टाकले. पाचट कुट्टी करून असे बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारला आहे आणि रोटावेटर मारून जमिनीची नांगरट करून टाकलेली आहे. ही जमीन खूप काळी खोल आहे. थोडीशी चिकन माती टाईप आहे. त्यामुळं पाणी जास्त धरून ठेवलं जातं ह्या जमिनीमध्ये. तर आता आपण ही जमीन नांगरट करून टाकली. आता ही जमीन आपण वाळवणार आहे. थोडे दिवस म्हणजे जमीन जरा थोडीशी वाळली पाहिजे. ही आता जर बघितलं तर अशी ही जमीन ओली आहे. ही थोडी जमीन वाळवायची आणि वाळवल्यानंतर ह्या जमिनीमध्ये रोटावेटर मारून परत ताग करायचं नियोजन आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं की ताग किंवा कलिंगड, पण कलिंगडाचा विषय जवळपास मी डोक्यातनं आता काढला आहे आणि ह्या शेतामध्ये आपल्याला ताग करून घ्यायचं आहे. ताग गाडल्यानंतर मातीमध्ये जमीन तयार करायची आणि 1 मेला ह्या शेतामध्ये मी परत आता सोयाबीनची लागवड करणार आहे. 5 फूट सरीवर भोंड्यावर ड्रिप टाकून आणि सोयाबीनची लागवड करून घेऊन नंतर परत ऊसाची लागवड. तत्पूर्वी ताग काढल्यानंतर एकदा जमिनीचे आपण माती परीक्षण देखील करून घेणार आहे. तुम्हाला आता कॅमेऱ्यात असं दिसतंय का बघा, कदाचित दिसत असावं. हे जमिनीमध्ये जी छोटी होल्स आहेत ना, ही अशी पोरॉसिटी असली पाहिजे मातीमध्ये. म्हणजे आपले जर ढेकळ तुम्ही समजा जर काढला तर हा ढेकळा असा चिकट जास्त नाही झाला पाहिजे. हे बघा कसं फुटतात. ही जमिनीची गुणवत्ता ह्या अशा क्वालिटीची तयार झालेली असली पाहिजे. तरी ह्याच्यामध्ये खोडवा अजून रोटावेटर ह्याच्यामध्ये घातलेला नाही. खोडव्यामुळं काय झालं आहे, ही मुळं घट्ट धरून राहिलेत बघा. ही यात खोडव्याची मुळं तुम्हाला दिसतात का? ही मुळं घट्ट मुळं अजून शेतामध्ये. आता हे जमीन चांगल्या पद्धतीनं तयार करायची, शेणखत शेतामध्ये घालायचं आणि सोयाबीनची लागवड करायची. सोयाबीनची लागवड करून जमीन अजून चांगल्या पद्धतीने सुधारली. ह्याच जमिनीमध्ये निचरा पाईप घातलेले आहेत. गेल्या मागच्या 4-5 वर्षापूर्वी पूर्ण चापी निघायच्या शेतामध्ये नांगरट करताना. पण आता तुम्हाला कुठं जास्त चापी निघलेले दिसत नाहीत. हे जिथं रस्ता केलेला होता तर तिथं ते फक्त जास्त जमीन घट्ट झाल्यामुळे चापी निघलेले दिसतात. पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कुठं चापी निघलेलं जास्त दिसणार नाहीत. काही ठिकाणी असं खोडव्याची जी मुळं कॉम्पॅक्ट बसलेत तर तिथं थोडं निघलेले दिसतील. पण जमिनीची गुणवत्ता त्या पटीत चांगल्या पद्धतीनं आपल्या सुधारलेली आहे. ही अशी ढेकळं मातीतनं आपल्या निघली पाहिजेत. टाकल्यानंतर असा ढेकूळ फुटला पाहिजे, तर त्याला जमीन गुणवत्तापूर्ण म्हणायची. त्याला भेटू परत नवीन व्हिडिओत. ह्या जमिनीची सगळी नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे. आपणही आपल्या जमिनीचं ह्या पद्धतीने नियोजन करा. गन्ना मास्टर वापरा. ऊस शेतीमध्ये बदल घडवायचा तर गन्ना मास्टर अनिवार्य आहे. चला भेटू परत नवीन व्हिडिओत.